नमस्कार. आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत एक थरारक भयकथा, शेवटची रात्र. नमस्कार वाचक मंडळी, सगळे बरे आहात ना? काळजी घ्या आणि बाहेर जास्त फिरू नका. ही एक सत्यकथा आहे, फक्त नाव बदलले आहे. सचिनने माझ्या म्हणजे आरो स्टोरी मराठी या चॅनेलवरील रात्रीची पिझ्झा डिलिव्हरी हायवे NH-160 अबोली त्या भयान रस्त्यावर पडक्या घरातील भुताटकी, मानकाप्या अशा आणखी काही भयकथा ऐकल्या आणि नंतर त्याचा आलेला अनुभव तुमच्यासमोर मांडत आहे. तुम्ही देखील आपल्या चॅनेलवरील ह्या भयकथा नक्की ऐका. खरे तर सचिनचा भूत, देव आणि चकवा या अंधश्रद्धा पसरवणाऱ्या बाबींवर मुळीच विश्वास नव्हता. पण असे काय घडले सचिनसोबत, ज्यामुळे तो या गोष्टींवर विश्वास ठेवू लागला? चला तर पाहूयात. 13 तारखेला नीटचा पेपर झाला. गेले 2 वर्ष सचिन नीट म्हणजे वैद्यकीय पात्रता परीक्षेचा अभ्यास करत होता. पेपर एकदम छान गेला होता. आज त्याच्या डोक्यावर काहीच टेन्शन नव्हते. तो पेपर देऊन रूमवर आला. तो शहराच्या ठिकाणी एका अडगळीत पडलेल्या चाळीमध्ये राहत होता. पेपर झाला आणि त्याचे डोक्यावर असलेले अभ्यासाचे ओझे कमी झाले. आज छान एन्जॉय करावा असे त्याला वाटत होते. आज तर खोली मालकसुद्धा नव्हते. ते कुठेतरी नातेवाईकांकडे गेले होते. सचिनने मित्रांना फोन केला, पण त्याची पार निराशा झाली. मित्र म्हणाले की आज पेपरमुळे फार थकलो आहोत, आपण उद्या काहीतरी पार्टी करूया. खरे तर 1-2 दिवस एन्जॉय करून मग रूम सोडायची असा सचिनचा बेत होता. पण मित्राने प्लॅनची पार वाट लावल्याने त्याचा मूड थोडा ऑफ झाला होता. झालं, सचिनने जेवण केले आणि आपल्या मोबाईलवर मित्रांशी फोनवर गप्पा मारत बसला. बघता बघता वेळ कसा निघून गेला ते सुद्धा त्याला कळले नाही. रात्रीचे 2 वाजले होते आणि अचानक लाईट गेली. रूममधला लाईट बंद झाला होता, म्हणून फोनवर बोलता बोलता त्याने मोबाईलची टॉर्च लावली आणि फोन स्पीकरवर टाकून तो बोलू लागला. मित्राचा आवाज अचानक मध्येच अडकू लागला आणि फोन आपोआप कट झाला. त्याला वाटलं की स्क्रीनला धक्का लागून फोन कट झाला असणार. त्याने पुन्हा कॉल करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे नेटवर्क पूर्णतः गेले होते. त्याने सहज बाजूला टॉर्च दाबली. बाजूला अंधारात 4 जण बसले होते, काहीही हालचाल न करता. त्याला प्रथम वाटले की भास असावा. त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. पुन्हा टॉर्च दाबली. ते 4 जण त्याच्यासोबतच खोलीमध्ये होते. अगदी काहीही हालचाल न करता ते मान खाली घालून बसले होते. सचिनच्या तोंडचे पाणीच पळाले होते. त्याने त्या चौघांचे चेहरे बघण्यासाठी टॉर्च दाबली. लपकन मोबाईलची टॉर्च बंद झाली. त्याने मोबाईलची टॉर्च पुन्हा लावण्याचा प्रयत्न केला, पण काहीच उपयोग झाला नाही. त्याला थरथरून घाम फुटला. त्याने मोबाईल बेडवर ठेवून बाथरूममध्ये पळ काढला. त्याची बोबडीच वळाली होती. तोंडातून शब्दसुद्धा फुटत नव्हता. अंधश्रद्धेवर किंचितही विश्वास न ठेवणारा सचिन आता चांगलाच घाबरला होता. त्याचे हातपाय लटलट कापत होते. तो बाथरूममध्ये उभा होता. त्याने दरवाजा आतून बंद करून टाकला होता. लाईट गेली असल्याने इतका अंधार होता की त्याला त्याचे हातपायसुद्धा दिसत नव्हते. आता दुष्काळात 13वा महिना म्हणजे नळ अचानक चालू झाला होता. त्याच्या मनात आता एवढी भीती निर्माण झाली होती की तो राम 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 नावाचा जप करू लागला होता. मध्येच तो अबड-धोबड का होईना हनुमान चालीसा म्हणत होता. जय हनुमान ज्ञान गुणसागर. पुढचे काही त्याला येत नव्हते, तरीही तो काहीच्या काही म्हणत होता आणि देवाला वाचव अशी प्रार्थना करत होता. त्याने चाचपून नळ बंद केला, पण नळामधून बादलीत पडणाऱ्या टप टप आवाजामुळे त्याला आणखीनच भीती वाटत होती. तो टप टप आवाज त्या शांत अशा बाथरूममध्ये त्याला जीवघेणा वाटत होता. म्हणून त्याने अंधारात एखाद्या नेत्रहीन व्यक्तीसारखे चाचपून बाथरूमचा दरवाजा उघडला. त्याने खोलीमध्ये धूम ठोकली. मोबाईल चाचपून बघितला. आता मात्र मोबाईलची टॉर्च लागली होती. त्या अंधाऱ्या खोलीत त्याच्याशिवाय कोणीही नव्हते.
त्याने सुटकेचा निश्वास टाकला. चला वाचलो बुवा, असे म्हणून त्याने सहज थोड्या शंकेने मोबाईलची टॉर्च भिंतीवर दाबली. तो जीवाच्या आकांताने ओरडला, पण घरात खोली मालक नसल्याने त्याची ती आरोळी त्या खोलीत घुमून घुमून विरून गेली. त्या भिंतीवर एक लहान मूल एखाद्या पालीसारखे चढत होते. आता तो दरवाजा खोलून बाहेर जाणार होता, पण जोरात कुणीतरी धाड धाड दरवाजा ठोकत होते. आता त्याच्याकडे खोलीत अंगावर चादर ओढून घेण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. तो अंगावर चादर ओढून झोपू लागला, पण दरवाजा ठोकण्याचा आवाज काही कमी होत नव्हता. त्याने सहज जोरात विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. तरीही प्रयत्न करून त्याने काही बोलण्याचा प्रयत्न केला. को को कोण आहे? त्याचा आवाज दरवाजापर्यंत पोहोचला असेल की नाही तेही माहीत नव्हते, पण आता दरवाजा ठोकणे बंद झाले होते. त्याने पुन्हा चादर अंगावर ओढून झोपण्याचा प्रयत्न केला, पण त्याला काही झोप लागत नव्हती. अजूनही लाईट काही आली नव्हती. सगळ्या खोलीत भयानक अशी शांतता पसरली होती, पण ती शांतता फक्त 5 मिनिटापर्यंतच होती. त्या शांततेला भंग करणारा आवाज त्याच्या कानावर येत होता. काहीतरी चावण्याचा आवाज त्याच्या कानावर येत होता. तो आवाज आता त्याच्या जवळ येत होता. तो आवाज आणखीनच वाढत होता. सचिन आता घामाने पूर्ण ओला झाला होता. त्याला वाटले की कोणीतरी आपल्याला खाणार तर नाही ना, म्हणून तो मोबाईलची टॉर्च लावून खोलीमध्ये बघू लागला. त्या अंधाऱ्या खोलीत काहीच नव्हते. त्याच्या हृदयाची धडधड आता कमी होत होती. त्याचे लक्ष सहज बेडवर बाजूला गेले. तो पुन्हा एकदा जोरात ओरडला. कानाचे पडदे फाटेल असे त्याचे ओरडणे होते, कारण त्याच्या शेजारी एक माणूस झोपलेला होता. तो त्याच्या जबड्याची सतत हालचाल काहीतरी चावत होता. त्याचा चेहरा पूर्ण जळालेला होता. चेहऱ्याचे मांस खाली टपकत होते. सचिन बेडवरून उठला आणि त्या आपल्या खोलीच्या बाहेर पळाला. खोलीच्या बाहेर सुद्धा अंधार होता, पण त्याला त्याची पर्वा नव्हती. बाहेर कुत्र्यांचा भुंकण्याचा तो भयानक असा आवाज त्याच्या कानाला असह्य वाटत होता. तरीही तो धावत होता. जोराची धाप लागून तो थांबला. त्याची छाती धडधड करीत होती. तो आता रोडवर होता. त्याने आपली सुटका झाली असा सुटकेचा निश्वास टाकला होता. तो रोडवर एखादा वेड्यासारखा फिरत होता. रोडच्या बाजूला एका हॉटेलच्या समोर एक भिकारी माणूस झोपला होता. तो आधार म्हणून त्याच्या बाजूला जाऊन बसला. एव्हाना सकाळचे 4 वाजले होते. अजूनही उजेड पडला नव्हता. सचिन आपल्या मोबाईलवरून फोनवर फोन लावत होता, पण त्याचा एकही फोन लागला नव्हता. भावाला फोन लागला, पण त्याचा आवाज सचिनला ऐकू येत नव्हता. सचिन देवाला हीच प्रार्थना करत होता की लवकर सकाळ व्हावी. सचिनचे डोळे आता पाणावले होते. तो रडायलाही लागला होता. तो सारखे फोन लावत होता आणि कुणाचाच आवाज त्याला येत नव्हता. आता तर मोबाईलवर फुल नेटवर्क होते. झालं, जे व्हायचे नव्हते तेच झाले. त्याचे लक्ष बाजूला झोपलेल्या त्या भिकाऱ्याकडे गेले. त्याच्या काळजाला हादरा बसला. तो एका क्षणासाठी चक्रावून गेला होता. तो भिकारी अचानक नाहीसा झाला होता. सचिनने आता हात जोडले होते. दुधाचे पाकिटे घेऊन येणारा अमूल दुधाचा ट्रक हॉटेलसमोर येऊन थांबला. आता हॉटेल नेमकी उघडली होती आणि दूध पाकिटचा ट्रे घेण्यासाठी हॉटेलवाला त्या ट्रकजवळ आला होता. सचिन त्याच्याजवळ गेला आणि त्याच्याजवळ जाऊन उभा राहिला. हॉटेल मालकाला तो ज्या घरात राहत होता त्या घराबद्दल विचारले असता त्याने जे सांगितले ते ऐकून सचिनने त्याच दिवशी खोली सोडून दिली, कारण त्या घराचे बांधकाम करताना एका मजुराचे कुटुंब त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट होऊन मरण पावले होते असे लोक म्हणतात, हे त्याने सचिनला सांगितले होते. आपले सामान आणायला सुद्धा त्याने त्याच्या घरच्यांना सांगितले. हा अनुभव सांगताना सुद्धा सचिन थरथर कापत होता. सचिनला असा भयानक अनुभव येण्याचे कारण माझ्या भयकथा होते की खरंच तो राहत असलेल्या ठिकाणी भूत होते, हे मात्र अजून एक रहस्यच आहे. काय मग, कशी वाटली आजची कथा आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.